नमस्कार सेवक मित्रांनो, झालं जेवण? माझे पण झालं. तर मी चाललो चिखलदरा घुमायला 16 तारखेला. याच्या पहिले कधी गेलो नाही मी. तरी आमच्या नागपूर जिल्ह्याच्या जवळपासच आहे, अमरावती जिल्ह्याच्या जवळपास. तरी जास्त दूर नाही, 150-200 किलोमीटर असेल. तर मी जाणार आहो. तुम्ही पाहिलं का चिखलदरा? पाहिले असेल तर कमेंटमध्ये सांगा. मी नाही पाहिलं, कारण की आमच्या नागपूर जिल्ह्यामधले स्पॉट बघितले मी. असं आहे म्हणजे कुठं आजवरी बाहेर कधी घुमलो नाही मी. आणि बाहेर घुमलो म्हणजे मग बघितले तर फक्त दिल्लीला मी गेलो होतो, आणि आंध्रामध्ये गेलो होतो एक वेळा, विजयवाडा. त्यानंतर मी कुठं घुमलो वगैरे नाही. तुम्ही कुठे कुठं घुमले मला कमेंटमध्ये सांगा. आणि झालं तुमचं जेवण? माझे पण झालं. काय जेवण केलं? याच्या पहिले तर मला काही बोलता येत नव्हतं, पण आता मी असा पटापटा कुठे बी मॅचळ म्हणजे असं बोलत राहतो. म्हणजे याच्या पहिलं म्हणजे असं कॅमेरा समोर झाला का मला लाज वाटायची, काय बोलू काय नाही म्हणजे काही समजतच नव्हतं. आता म्हणजे मी कुठेही बोलू शकतो, मला म्हणजे काही भीती वाटत नाही. आणि असं बोलू मला माझा कॉन्फिडन्स वाढला. आणि हे एका दिवसात नाही झालं, तरी मी जवळपास 4-5 वर्ष झाले मी व्हिडिओ बनवत आहो. तुम्ही पण बनवा. मी तुम्हाला सपोर्ट करतो, तुम्ही मला सपोर्ट करा. ठीक आहे. अजून काय सांगू तुम्हाला? माझं गाव छोटंसं आहे, जास्त मोठं गाव नाही. जवळपास किती घराचं गाव आहे मामा आपला? मामा किती घराचं गाव आहे आपलं? हा, जवळपास 150 लोक, 130 म्हणत आहे. हो, 130 घराचं गाव आहे, खूप मोठं नाही आहे. आणि आमच्या गावामध्ये माणसं कमी, बकऱ्या, गाय, म्हशी, बकऱ्या, मेंढरं जास्त दिसतील. 564 लोकसंख्या आहे. तुम्ही काही सांगा. आणि बोलण्या चालण्यामध्ये माझ्यातून काही चुकी झाली तर मी क्षमा मागतो. सेवक मित्रांनो, सेवक काही बोलण्यामध्ये होते चूक बोल. आमच्या गावाला फळे पण विणण्याचं काम म्हणजे मामा करतात. कॅमेरा दाखव मामाकडे. काय नव्हतं, बकरीकडे दाखव. सर्वाच्या घरी बकरी आहे, सर्वाच्या घरी बकरी. माझ्या घरी तर बकऱ्या आहेच, पण गावामध्ये जेवढे घर आहेत तेवढ्या मला वाटतं एवढ्याच्या घरी बकऱ्या आहे का. तर म्हणजे असं घर सुटते का नाही तर माहीत नाही. पहिले तर असं होतं, माझ्या गावामध्ये लाईन पण नव्हती राहत. कधी राहायची कधी नाही राहायची. आणि कसं खूप असे मोठाले गोटे माझ्या गावामध्ये याल तर तुम्ही, असं टेकरावर गाव आहे माझं. म्हणजे पूर बी आला तरी गाव डुबू शकत नाही, असं वरती आहे उंचावर. नदी नाले नाही, नदी आहेतच नाही, आपल्याला नदीच पाहायला नाही भेटत. आणि हे गावाच्या साईडला एक तलाव आहे, तुम्ही तर पाहता तो व्हिडिओमध्ये. म्हणजे कसा गोल एक डोबराच्या त्याचं काही मच्छा कमी ना मेंढके जास्त आहे. मेंढके जन्म मध्ये चला तर मग ठीक आहे, भेटू सकाळी मॉर्निंगला. चला मग, गुड नाईट, नमस्कार.